जॉलीस्पोर्ट कामतगर दोन्ही संघामधील दोन युद्ध मित्र आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही संघाकडे चांगले ॲबिलिटी क्षमता आहे। दोन्ही अतिशय ताकदवार आहेत। जेव्हा जेव्हा दोन चांगल्या संघांमध्ये खेळ होते तेव्हा तेव्हा चांगली खेळी प्रेक्षकांना पाहायला मिळते। पुढील चेंडू पाहूया। पहिला चेंडू अप्रतिम हाताळण्यात आला होता, परंतु आपण जर पाहिलं तर चेंडू मात्र निघून जातोय स्टेजच्या वरतून। सफल झाले होते आणि पॅडल स्लिप करण्याचा इथं जरूर प्रयत्न केला होता, परंतु हवं तसं घेता आलं नाहीये। एक किंचित आपण जर पाहिलं तर स्टंपपासून वंचातले विनोद राहुल माली मागील मॅच क्या बात आहे, खूप चांगली खेळून काढली होती, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती। या ठिकाणी पाहूया तो संघ वेगळा होता, हा संघ वेगळा आहे। करामत चांगली करावी लागेल। पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, क्या बात आहे। एका टप्प्याने चेंडू सीमा पार येतो चौकार। या संघाला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती येऊन स्थान व्हायचं आहे। वेलकम या क्रीडानगरमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे। इताडे संघाचे जेवढेही खेळाडू असतील, त्या गावातील सपोर्ट करणारे आजी माजी सरपंच सदस्य प्रतिष्ठित व्यक्ती जे कोणी बरोबर असतील, या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे। इथं मात्र आपण जर पाहायला गेलं तर एक बिग हिट आक्रमक रूप पाहायला मिळतंय विनोद यांच्या बॅट मधून। पुढील चेंडू इथेही मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर बरोबर मधोमध ठेवला होता। गुडलँड स्पॉट वरती आलेला चेंडू, गती कमी केली होती। चेंडू येण्याच्या अगोदर आपण पाहिलं तर बॅट उचलली होती विनोद याने। 4 धावा फलकावरती लागल्या गेल्यात। पहिल्या चेंडू निर्धाव चौकार निर्धाव अशी सांगता होत आहे या ओव्हरची। राहुल माली पुन्हा एकदा टर्न होतो गोलंदाजी मार्गवरती। यावेळेस मात्र परफेक्ट यार्कर, फलंदाज बाद होतोय बोलच्या स्वरूपात। निश्चितच आपण पाहिलं तर एक चांगला कमबॅक करताना पाहायला मिळालेला आहे राहुल माली यांच्या माध्यमातून। आपण नेहमी म्हणत असतो की धक्क्याने माणूस सुधारतोय आणि एक चौकाराचा धक्का मात्र लगेच कमबॅक करून देतो। विकेट प्राप्त होते विनोद यांचा। नवीन फलंदाजी तर मात्र मैदानाच्या आतमध्ये शैलेश होते, ज्यांना खरोखरच काही काळ पॉवर प्लेचा बादशाह म्हणून संबोधला जाणारा हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। पॉवर प्ले मध्ये सर्वात अधिक चौकार ठोकण्याचा विक्रम या शैलेश या फलंदाजाकडे आपल्याला नेहमी पाहायला मिळते। तर पाहूया आज या ठिकाणी कशा प्रकारे खेळी गेली जाईल। राहुल माली ऑन फायर, क्या बात आहे। आज वेगळ्याच मूड मध्ये आणि वेगळ्याच ढंगामध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतंय। पुढील चेंडू यावेळेस सोडवला, इथं मात्र पाहूया चेंडू गॅप मध्ये जाईल का, दुरून क्षेत्ररक्षक येतोय, एका टप्प्याने कलेक्ट केला जातोय। हा ना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये काय घडते पाहू शकता आपण। तालमेल दोघांमधलं, येस वेट आणि नो, एक चोटी धाव घेण्याचं एक मूळ सूत्र आहे आणि त्याचं पालन काटेकोर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे शैलेश आणि सचिन आता मात्र येतोय स्ट्राइक वरती। विनोद याने एक चौकार लगावला होता, परंतु आपण पाहिलं की 4 चेंडूचाही सामना केला आणि 4 धावा फक्त धावफलकावरती जमा करताना पाहायला मिळाल्या। धावसंख्या आपण पाहतोय पहिले षटक चालू आहे, आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 5 धावा धावफलकावरती आहेत। अतिशय इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहुल माली यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। सकाळपासून आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून। पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे, पाहूया काय करता। डायरेक्ट हिट जर झाला असता तर निश्चितच एक मोठा मासा गलाला लागला असता। स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्यासाठी हलक्या हाताने पुश केलं होतं आणि तिथं मात्र कुठेतरी धोक्याची घंटी जी होती ती वाजताना पाहायला मिळाली होती, परंतु बाल बचावले। एकच धाव, एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकता एका षटकाच्या समाप्तीनंतर 1-6 धावा ऑन बोर्ड। जॉलीस्पोर्ट कामतगर संघ अतिशय ताकदीने नेहमी फलंदाजी करतो, परंतु आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांची परीक्षा घेतली गेली पहिल्या ओव्हरमध्ये।
विनोद आणि सचिन यांची, आणि त्याच जोरावरती आपण पाहतोय की राहुल माली मात्र चांगली गोलंदाजी करतोय आणि आपण पाहतोय फक्त 6 धावा खर्च करतोय आणि 1 गडी बादही करतोय. आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा जर पाहायला गेलं 1 गडी बाद केलं तर फक्त 4 धावा दिल्या होत्या. अतिशय इकॉनॉमिकल कंजूस भरी गोलंदाजी, जणू काही आजचा सकाळचा नाश्ता जो आहे तर मारवाडे या नाश्त्यावाल्याकडे जणू केला असावा, म्हणून तर आज आपण पाहतो या प्रमाणे इथे की अतिशय कंजूस भरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवीन गोलंदाज संदीप माळी सिनियर, हाही गोलंदाज खूप चांगला आहे. आज सर्वच गोलंदाजीने खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली. खास करून आपण विचार करतोय की या आजच्या दिवसामध्ये थोडंसं मनोज महागडा ठरला होता. मागील मॅचमध्ये 19 धावा दिल्या होत्या. काही ते तशा फिल्डिंग प्लेसच्या काही चुका असतील, खराब चेंडूची हाताळणी असेल, त्या कारणास्तव आपण पाहतोय की त्या 19 धावा खर्च झाल्या होत्या. पाहूया पुढचा चेंडू. संदीप टर्न होते गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेलं खाली रिझन आहे. दुरून शतरक्षक येईल गुरुनाथ. पाहूया फेकी केली जाईल तोपर्यंत अवसर आहे 2 धावा कंप्लीट करण्याचं. रनिंग बिटवीन द विकेट ही खूप चांगली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शैलेश असो किंवा सचिन असो फिट दिसत आहेत दोन्ही फलंदाज. फिटनेस का फंडा म्हणून ओळखला जाणारा 40 प्लसचा हा खेळ इथं मात्र आपण जर पाहायला गेलं तर अतिशय चांगल्या पद्धतीची शरीरसृष्टी पाहायला मिळते सचिन यांची. यावेळेस सोडवलाय. पाहूया काय घडते, आणि इथं मात्र आपण पाहिलं तर कमलाकर यांनी कुठल्या प्रकारची चुकी न करता अचूकरित्या झेल कलिक केलेला आहे आणि सचिन सारखा फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. त्या युक्तीप्रमाणे इथं मात्र आपण पाहिलं तर पाण्याची व्यवस्था इथं ते केलेली आहे. त्याचबरोबर त्यांच्या समवेत नरहरी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. तर आपलंही या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम. सर्व मान्यवरांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहात वीर तानाजी दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 महासंग्राम भव्य दिव्य असं आयोजन. या दरम्यान पाहिलं तर आपण 1 धाव कंप्लीट केली गेली आणि 1 धावेवरती समाधान. एक मोठा मासा गलाला लागला गेला आहे. मागील चेंडूवरती आपण जर पाहायला गेले तर सचिन मात्र स्वस्त्यामध्ये बाद होते. ही चांगली बाब आहे खास करून गुरुदत्त मानकोळी या संघासाठी, ज्या अनुषंगाने गोलंदाजीचा क्रम जो आहे तो चेंज केला आणि त्या अनुषंगाने इथं मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळते आतापर्यंत संदीप माळी सिनियर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा केलेला होता सुरुवात. गोलंदाज होते तयार. गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या आहे ती 9 अंकावरती. वेले संघाचा खेळाडू आपण जी बाईक आतमध्ये आणलेला आहे ती ग्राउंडच्या बाहेर काढायची आहे प्लीज. यावेळेस सोडवलाय. हाही मिस टाइम आहे त्या ठिकाणी आहे. कमलाकर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा झेल कलेक्ट करतोय आणि फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. खास करून संदीप सिनियर यांनी आतापर्यंत 2 गडी बाद केलेले आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मोठमोठ्या फलंदाजांना मात्र तंबूचा रास्ता दाखवताना पाहायला मिळतंय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 9 अंकावरती. यश पुन्हा एकदा शुभागमन होते. हे म्हणजे भोईर साहेबांचं खरोखरच खूप चांगल्या पद्धतीचं इथं मात्र आपण जर पाहिलं तर या पूर्ण स्पर्धेमध्ये बारीक बारीक गोष्टीवरती त्यांचं लक्ष पाहायला मिळते. सकाळी बरोबर 9:30 वाजता सामना कसा सुरू होईल याकडे नेहमीच त्यांचं लक्ष असतं. आणि निश्चित आम्हा सर्वांसाठी एक फूड पॅकेज घेऊन आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद हेमंतजी भोईर साहेब.
यस, यानंतर होणारा जो सामना आहे तो बेबी स्पोर्ट इताडे वर्सेस गावदेवी वेले. दोन्ही संघटनांना विनंती आहे की आपण इथं रिपोर्टिंग करायची आहे. या वेळेसही आपण पाहू शकता इथं निर्धावचे होते सांगता 2 षटक संपल्यानंतर आपण लगेच टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे, कारण 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपला नाणेफेक केले जाईल. जो संघ उशिराने रिपोर्टिंग करेल त्या संघाला निश्चित या कमिटीच्या माध्यमातून पॅनलाइज केलं जात आहे. आपण पाहतोय 2 दिवस सलग काही टीमला आपण पाहिलं तर पॅनलाइज केलं होतं. इतर मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता विलास यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धावची सांगता केली जाते. संदीप माली सिनियर हा एक कारगर गोलंदाज ठरतोय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करून 2 गडी बाद केलेले आहेत. या अगोदर जर पाहायला गेले तर भरत यांनी सुद्धा 2 गडी बाद करून 4 धावा दिल्या होत्या. त्यानंतर तानाजी याने 3 गडी बाद करून 8 धावा दिल्या होत्या आणि प्रल्हाद नाईक यांनी 2 गडी बाद करून 6 धावा दिल्या होत्या. आणि त्याच्या वर्णीला हा एक गोलंदाज तयार होतोय संदीप माली सिनियर. यस, सन्मान्य विकासजी पाटील साहेब त्यांच्या समवेत सन्मान्य नितीशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपलंही सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बेबी स्पोर्ट इत्यादी संघाचे संघनायक यांचाही तर शुभ आगमन होत आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. यावेळेस नवीन गोलंदाज आपण पाहतोय मनोज. क्रम मध्ये थोडासा बदल केलेला आहे गोलंदाजांमध्ये नाही, परंतु पाहू शकता आपण एखादा जर मॅच आपल्या हातून चुकला गेला तर मनधैर्य आणि मनस्थिती खचून जायची नाही. दुसऱ्या मॅचला मात्र त्यानं अधिक तीव्रतेने अधिक ताकदीने ती मात्र हँडल करायची असतं. पाहूया पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय. इथं मात्र पाहूया यस, पहिल्या चेंडूवरती बिग हिट मारण्याचा प्रयत्न तर पाहायला मिळाला. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर अजून एक निश्चितच आपण पाहतो धावसंख्या फक्त आणि फक्त 9 अंकावरती थांबून आहे. आणि आतापर्यंत आपण पाहिले तर जॉली स्पोर्ट कामगार संघाचे 4ही एके तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. म्हणजे पाहू शकता किती कंजूस आणि ताकदीने अचूक टप्पा लाईन लेंथ धरलेली आहे गोलंदाजाने. मनोज केनी मागील मॅच मध्ये कुठेतरी मागरा ठरला होता, परंतु संघनायक स्वतः आहेत आणि इथं मात्र कुठेतरी क्रम मध्ये बदल केला आणि अचूकरित्या इथं गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या चेंडूवरती बिग विकेट अरविंद यांचा प्राप्त केला जातोय. क्या बात आहे. विनोद पुढील चेंडू यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतंय. निश्चितच जीवन असो खेळ असो, आपली जर आतून कामगिरी होत असेल तर एक पाऊल मागे येऊन पुन्हा एकदा तोच विचार घेऊन ती दहशत घेऊन मैदानात उतरायचं असतं. आणि यावेळेस मनोज किनी ती मात्र दहशत घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पाहूया पुढील चेंडू. इथेही अप्रतिम चेंडू हाताला जातोय. क्या बात आहे. आणि फलंदाज बाद होत आहे कटआउटच्या स्वरूपात. पण जर पाहिलं ना या ठिकाणी 2 गडी बाद करतोय मनोज केनी. अजून एकही धाव खर्च केली गेली नाही आहे. एखाद्या इनिंग मध्ये आपला जर परफॉर्मन्स खराब झाला असेल तर निराश व्हायचं नाही, हताश व्हायचं नाही. आत्मबल जे आहे, आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास मात्र बालगत ठेवत येणाऱ्या काळामध्ये चांगली कशी कामगिरी होईल ही पाहायला मिळेल. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये एकही धाव बनली नाही आणि 3 गडी बाद झालेले आहेत. क्या बात आहे. काय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस लेट कट पुश केलेला आहे. पुश करो खुश रहो. एक धाव कंप्लीट केली जाते बऱ्याच काळानंतर.
अल्पेश गायकवाड यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 3 गडी बाद झाले होते आणि एकही धाव खर्च केली गेली नव्हती. बऱ्याच कालानंतर मात्र इथे एक धाव कंप्लीट केली जाते. आमचे लाईव्ह स्कोरर सुद्धा चांगली माहिती देत आहेत. चांगला लक्ष आहे. GTCच्या माध्यमातून आपण पाहतो ही पूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते लाईव्हच्या माध्यमातून. साफसुथरा टेलिकास्ट. यावेळेस चपल झाले ते क्रॉस झालेले आहेत. पाहूया लेग साईडच्या रिजनमध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे. इथे एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धाव्याने धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर लोएस्ट स्कोर जो आहे तो 24 धावांचं रेकॉर्ड बनते तुटणे के लिए. पाहूया तो रेकॉर्ड इथं मात्र जॉली स्पॉट कामतकर हा संघ तोडतो की काय. यावेळेस अप्रतिम क्या बात आहे. अतिशय स्फूर्तीला गोलंदाज मनोज केनी आणि झेलच्या स्वरूपात बाद होते फलंदाज. कीर्ती आहे ही पूर्ण भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये पसरावी असं फुलगुच्छ दाखवून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद मान्यवरांचं. तर आपण पाहिलं तर 3 षटकांमध्ये धावसंख्या दाफलकावरती फक्त 11 पाहायला मिळते. वार पलटवार क्रिकेटचा खेळ आहे. आता मात्र रजनीश आणि विलास या दोन फलंदाजांना पूर्णपणे सूत्र हाती घेऊन शेवटच्या ओव्हरला जास्तीच्या धावा कशा जमा केल्या जातील याकडे लक्ष द्यावं लागेल. परंतु अतिशय तिखट मार आपल्याला पाहायला मिळतोय. घातक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजांच्या माध्यमातून राहुल असेल, संदीप असेल, मनोज असेल, तिघांनी जी सांगड बनवली, तिघांवरती एकमेकाचा विश्वास बनवला तो अप्रतिम. चौथा गोलंदाज रणजित या वेळेस गोलंदाजी मार्कवरती सरसावताय पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेल्या पाहूया डायरेक्ट हिट होतोय का, परंतु केलं नाहीये. एक धाव खर्च झालेली आहे. निश्चितच आपण जर पाहिलं तर हा फलंदाज जर बाद झाला असता तर निश्चित कुठेतरी अजून रणजित याने 3 चौकार किंवा षटकार जर लगावले तर राजू पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपणास 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु अशी बॅट चालून काय ते 1000 रुपये कमवता येणार नाहीये. तुम्हाला रण रागिणी तलवार बाहेर काढावं लागेल मॅनातून. पुढील चेंडू पाहूया. रजनीश स्ट्रायकर यांना यास अतिशय चलाकीने लेट केलं, टायमिंग सेट केलं आणि अप्रतिम कट केलं. चेंडू सीमा पार चौकार. आपण पाहू शकता रजनीश यास 1000 रुपयाचं डबल पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य माणिकजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आहेत आणि 1000 रुपयाचं हॅट्रिक साठी आहे राजू पाटील यांच्या माध्यमातून. पाहूया षटकार लागतो की काय आणि पैशांची उधळण होते की काय पाण्यासारखे राहील. यास फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु कार्पेटच्या शेजारी चेंडू ऑन साइडला येतो. एक धाव कंप्लीट आणि इथं मात्र आपण पाहिलं तर एकच धाव घेतली जाते आणि विलास यांनी मात्र आपल्याकडे स्ट्राइक ठेवलेली आहे. या ठिकाणी शुभ आगमन होते सन्मान्य निलेशजी पाटील साहेब यांचा. नवीन 40+ संघटनेमध्ये एक चांगला खेळाडू, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे. ऑन साइडला पाहूया एक धाव कंप्लीट केलेली आहे. रजनीश पोचेल का हे मात्र पाहण्यासारखं राहील परंतु थ्रो मात्र रॉंग एंडला पाहायला मिळतोय आणि 2 धावा इथं मात्र कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 धावा.
24 धावांचा लोएस्ट स्कोर आहे. पाहूया अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. विलास पाटील यांस काय करण्यासाठी पुढील चेंडू यावेळेस टॅप केलं होतं, खोदून काढलं होतं, परंतु एक धाव घेता आली नाही आहे. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर धावफलकावरती धावा लागली गेली आहे, ती म्हणजे 19 आणि 20 धावांचं इथं मात्र लक्ष ठेवलेलं आहे. तर चला लगेच नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. बीबी स्पोर्ट इताडे आणि गावदेवी वेले. वेले संघाचा संघनायक आपण या टॉस बॉक्स मध्ये, इताडे संघाचा इथं संघनायक उपस्थित आहे. तर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय विकासजी पाटील साहेब त्यांच्या समेत निलेशजी पाटील साहेब, आपणास विनंती असेल ज्यावेळेस टॉस करायला घेतलं जाईल त्यावेळेस आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. विकास पाटील आणि नितेशजी पाटील, आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे ज्यावेळेस 2 संघनायक त्या ठिकाणी उपस्थित होतील. तर चला वेले संघनायक आपण या टॉस बॉक्स मध्ये. तसेच व्यासपीठावर विराजमान सन्माननीय निलेशजी पाटील साहेब आहे, त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. नितीन पाटील, आपणास विनंती आहे की सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यस यस, या ठिकाणी शुभ आगमन होते टार्झनजी पाटील साहेबांचं. आपल्या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. सन्मान्य निलेशजी पाटील साहेब, आपण पुढे यायचं. आपला यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जात आहे मान्य श्री नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते. तर आपण या समोर आपलं यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जाईल. या स्पर्धेची उबदार माईची शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ दाखवून त्यांना सन्मानित करण्यात येते. आणि व्यासपीठावर विराजमान सन्माननीय विकासजी पाटील साहेब आणि नितेशजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपणास शुभ हस्ते नाणेफेकीचं कॉल केलं जाईल. तर मान्यवरांना विनंती आहे की आपण लगेच या टॉस बॉक्स मध्ये. तिथे 2 टीमचे संघनायक उपस्थित आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर बेबी स्पोर्ट इताडे आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी वेले, या 2 संघादरम्यान एक बिग फाईट, बिग लढत. या स्पर्धेमध्ये आपण बनवलेलं नाणं पाहतोय. एका बाजूला कुंदनजी पाटील साहेब तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. तर कोण कॉल करतोय? तर नाणेफेक केली जाते आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. वेले संघाने कॉल देतोय, पाहूया. विनंती असेल आपण नाणेफेक करायची आहे. यस, मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपण जर पाहिलं तर नाणेफेकाचे कॉल आहे ते बीबी स्पोर्ट इताडे संघाच्या बाजूने लागलेला आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, सामना चालू होईल. फक्त त्यांचा आपण निर्णय विचारूया. आपण नाणेफेक जिंकला आहात, आपला निर्णय काय असेल? यस, टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे जो कॉल आहे ते बीबी स्पोर्ट इताडे संघाच्या बाजूने लागलेला आहे. आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण फील्ड प्लेस स्वीकारलेले आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स तिथे आमचे सहकारी समालोचक सौरव उपस्थित आहेत. त्यांच्या आवाजाने धावत्या सामन्याचा विवरण ऐकूया. खूप खूप धन्यवाद. मास्टर बोटीबरचे खेळाडू आणि तसेच दापोडे गावचे उद्योगपती इंद्रपाल पाटील साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सर हार्दिक हार्दिक स्वागत करू. ओवळी गावचे उद्योगपती टार्झन पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. नितीनजी पाटील एक जबरदस्त खेळाडू 40+ यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. या इंद्रपाल पाटील साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. उद्योगपती दापोडे मास्टर 40+ चे खेळाडू आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू.
सन्मान करूया आता मास्टर 40 खेळाडू उद्योगपती दापोडेगाव इंद्रपाल पाटील यांना देखील सन्मानित करू. नितीनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. इंद्रपाल पाटील यांचा सन्मान आपण करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. 40+ मास्टर 40+ खेळाडू आहेत इंद्रपालजी पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शेड्यू क्रिकेट. नमस्कार मंडळी, तुमचा पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करू. ना जाऊया त्या मॅच कडे. सेकंड राऊंडची पहिली मॅच. लक्ष 20 धावे जबार करायचं आहे गुरुदत्त मानकोलीला. पहिलाच बॉल मिड ऑफ फिल्डर तुम्ही पाहताय तोपर्यंत मिळती एक धाव. अविन माळी आणि किशोर अशी सलामीची आघाडीची जोडी तुम्ही पाहताय गुरुदत्त मानकोली संघाची. अविन माळी मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुम्ही त्याला पाहता. बॅटिंग करत असताना ज्यांना एक न अकाउंट खुलं केलं 20 धावेचं लक्ष्यता पार करायचं उत्तरार्धामध्ये. गोलंदाजी चांगली करावी लागेल. विलास पाटीलचं हे पहिलं षटक प्रगतीपथावरती. फडका चांगला टर्न केला बॉलला. बॉल चालला मिड विकेट सीमारेषेच्या जवळ. फिल्डर वेगानं तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरची जनसंख्या तुम्ही पाहता 3 या आकड्यावरती. अविननं सुरुवात केली 1 न, किशोरनं सुरुवात केली 2 न आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या 3 या आकड्यावरती. पुढची मॅच बेबी स्पोर्ट इताडे आणि त्यांना फाईट करेल गावदेवी वेळे. या 2 टीम मध्ये तुम्ही मॅच पाहणार आहात. पहिल्या स्पर्धेत तिसरा सामना. इथे तुम्ही पाहता बाटचा कडा लागला त्याच्यानंतर इथे यष्टा उद्ध्वस्त झाल्या. फलंदाज बाद लागणारा पहिला धक्का. डीजे विलास पाटीलला या षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला उडवला. मिसामिंग लॉंग ऑन ला झेल पकडलाय आणि समलाय मैदानावरती. कमलाकरचा खेळ आल्या पावली माघारी. तुझल में आया धक्के पे धक्का. दुसरा धक्का गुरुदत्त मानकोली संघाला. प्रल्हादजी नाईगर जे भादवडचे आहेत त्यांना विकेट हॅट्रिक घेतली होती आणि इथे विलास पाटील विकेट हॅट्रिक घेतील का या स्पर्धेमधली. हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी सज्ज आणि बॅटिंगला आलाय राहुल 4थ्या क्रमांकावरती. या षटकातील पुढचा बॉल वाईट ऑन वॉच खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. अजयजी पाटील आपलं मनपूर्वक सरचे स्वागत करून रेग्युलरचे वीर दापोडेचे ते कॅप्टन आहेत आणि
तुम्ही पाहता अतिश जी पाटील ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय भागीरथ कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ तुम्ही सामनावीरची ट्रॉफी पाहता जी आम्हाला पुरस्कृत केला. अतिशजी पाटील अजयजी पाटील आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. आणि पंकजी पाटील ही त्रिमूर्ती आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत करू. या षटकातील पुढचा बॉल सरळ खेळलाय, बॉल चाललाय, तुम्ही पाहता मिड ऑफला फिल्डर पोचला होता, त्याच्यानंतर हाताला स्पर्श झाला, उघड होता, ते देखील निराश आहेत. त्यांना माहिती आहे धावा वाचवायच्या, धावा इथे मात्र खेळ सोडला थोडा कठीण होता. या बॉलवरती मिळतात 2 धावा, 2 धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 5. 20 धावेचं लक्ष होतं ना बनवायचे 18 मध्ये 15 धावा. ठीक आहे. अतिश पाटील यांना आपण सन्मानित करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सामनावीर ची ट्रॉफी स्वर्गीय भागीरथ कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ अतिशजी पाटील आणि अजयजी पाटील यांच्या माध्यमातून या अतिशजी पाटील यांना आपण सन्मानित करू. माणिकजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतो अतिशजी पाटील यांचा. व घोडीचा जग असतो या क्रीडा नगरीमध्ये त्या दापोडच्या जेवढ्या स्पर्धा होतात त्यांच्या माध्यमातून आपण सामनावीर देण्यात येतं. असे अतिश पाटील यांना आपण सन्मानित करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती. माणिकजी पाटील 40 जे खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून सन्मान करतोय. वायची उद्धार शाळ पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. पंकजी पाटील यांना देखील आपण सन्मान करू. या माणिकजी पाटील तुमच्या शुभ हस्ते आणखीन एक सन्मान आपण पार करतो. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला या टीमचा कॅप्टन सचिन. बॉलिंग ट्रॅक वरती समोर फलंदाज तुम्ही पाहता अविन माली, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. क्षेत्रक्षेत्र तुम्हाला विखुरलेला पाहायला भेटेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल सरळ खेळला, बॉल चालला सेटराऊच्या माध्यमातून. जोपर्यंत फिल्डर येईल तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे धाव. तुम्ही पाहताय 2 धावा, 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 7 या कड्यावरती 7 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. वीस धावेचं टार्गेट फार करायचं उत्तरार्धामध्ये गुरुदत्त मानकोळी संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही सचिनला पाहता. दोन धावेच्या बरोबरीने धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 7 या आकड्यावरती सचिनचं हे षटक. तुम्ही दुसरं पाहता पॉवर मध्ये अवघ्या 5 धावेचं षटक फेकलं, त्यामध्ये 2 विकेट विलास पाटील यानं मात्र मिळवल्या. त्यानंतर सचिन आला, किशोर बाद झाला, कमलाकर बाद झाला. कमलाकर शून्यावरती, किशोरनं 2 धावेचं योगदान, तो देखील लगेच बाद झाला. बॅटिंगसाठी आता राहुल आणि त्याच्यानंतर अविनला तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताला या बॉलला कट केला, बॉल थर्डमॅनला चाला, गोळीच्या रफ्त्यारनं कलात्मक स्ट्रोक, बॉल सीमा पार आला, दमदार चौकार अविन माळीच्या पाठमधनं.
धावेची अजूनही गरज आहे. संदीप सिनियर आला बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावरती. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहणार आहात. बेबी स्पोर्ट इताडे त्यांना फाईट करेल गावदेवी वेहळे पहिल्या फळीतील. तिसरी मॅच तुमच्या समोर असणार आहे. सचिनला तुम्ही पाहताय. या षटकातील अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल. अपील 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 लेग V4. OUT फलंदाज बाद. आणखीन एक धक्का गुरुदत्त मानकोळी संघाला. धावा धावपलकावरती स्कोर वरती तुम्ही पाहता 13-20 धावेची गरज. 30-35 धावा झाल्या असत्या कदाचित हेच देखील व्यासपीठावरती बोलतात. 30-35 झाल्या असता मॅच तुम्हाला एक चांगल्या रंगतदार स्थितीमध्ये पाहायला भेटली असती. पण आता समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक 12 मध्ये बनवायच्या 7 धावा. इथून देखील अल्पेश मॅचला टर्न होऊ शकते. येणारं हे षटक जर 1-2 धावेचं राहिलं तर शेवटच्या षटकामध्ये धावा राहतील. जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये सर, मॅचचा सड्यासारखा रंग बदलतो. हा क्रिकेट आहे मित्रांनो. 12 मध्ये बनवायच्या धावा त्या 7. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय तिसऱ्या षटकामध्ये रजनीश आला. चला वेळ कमी घ्या फिल्डिंग करणार टीम. पंच भाऊ पाटील प्लीज तुम्ही देखील लक्षात घ्या वेळ कमी घ्या. आपल्याला एक मॅच आज एक्स्ट्रा कव्हर करायची आहे. रजनीश आला बॉलिंग ट्रॅक वरती. राजू पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी रजनीसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. फुल टॉस आणि बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डर तुम्ही तिथे पाहता. दुसरे धावचा प्रयत्न चालू होता. या बॉलवरती एकच धाव. एकापेक्षा काहीच नसणार आहे. एका धावेच्या बरोबरीने धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोर बोर्ड वरती 14 आणि विजयासाठी 6 धावेची गरज. एखादा मोठा फटका विजयापर्यंत नेईल गुरुदत्त मानकोलीला. ऑप्शनला बॉल ठेवण्यात आला. विकेट कीपर बीट झाले. बॉल मागे गेला. या बॉलवरती मिळती आहे वाईड बॉल. 1+1 2 धावा ऍड होतील. 2 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोर बोर्ड वरती रनसंख्या 16 या आकड्यावरती. 4 धावेची अजूनही गरज आहे. धावा वाचवायच्यात. एक्स्ट्रा स्वरूपात या धावा दिल्या जातात म्हणून सर. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस होता. बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतोय आणि बॉल सीमा पार. विजयाचा चौकार आणि हा सामना जिंकला. तुम्ही पाहताय तो टीम गुरुदत्त मानकोलीने दुसरा विजय प्रस्थापित केला. हार्दिक हार्दिक अभिनंदन मानकोली संघ. हार्ड लक टीम जॉली स्पोर्ट
कामतगर बॅटिंग कोणीतरी जी स्टार्ट हवा होता तो विनोदनं स्टार्ट दिला नाही, तो 4 धावेचं योगदान दिलं, तो लवकर बाद झाला. सचिननं कॅप्टन 3 धावेचं योगदान दिलं, तो लवकर बाद झाला. त्याच्यानंतर शैलेशनं 1 धावाचं योगदान, अरविंदनं 1 धावेचं योगदान, शून्यावरती बाद झाला. तुम्ही पाहता 1-1 धावेचं योगदान दिलं. आणि इथे अशा रीतीनं तर बॉलिंग अटॅक पाहिला मानकोलीचा, तर ज्यानं राहुल माळीनं पहिले षटक गाठलं, ज्यांना 6 धावा अवघ्या दिला, 1 विकेट. त्यानंतर संदीप माळी सिनियर आला, त्यांना अवघ्या 3 धावा 2 विकेट. त्यानंतर मनोज केळी तेच त्यानं केलं, त्यांना अवघ्या स्पेलचं जर षटक पाहिलं तर 2 धावेचं 3 विकेट महत्वपूर्ण. रणजित आला, त्यांना 8 धावा. गोलंदाजी दमदार, बॅटिंग देखील तेवढी छान झाली आणि गुरुदत्त मानकोलीनं दुसरा विजय प्रस्थापित केला. मॅन ऑफ द मॅच आपण लगेचच देऊयात. मनोज केळी अवघ्या 2 धावा खर्च केल्या, 3 विकेट. गोलंदाजी दमदार राहिली आहे आणि त्याला देतोय मॅन ऑफ द मॅचची अक्काची ट्रॉफी आणि गिफ्ट टेम्पल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या लगेचच गुरुदत्त मानकोली टीमचा मनोज ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच बीबी स्पोर्ट वेल इताडे आणि त्यांना फाईट करणारे गावदेवी वेळे. चला 2 संघ लगेचच उतरा मैदानामध्ये. जॉली स्पोर्ट कामतगर टीमला देऊयात पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. बॅटिंग लाईन कुणीतरी खराब झाली, त्याच्यामध्ये स्कोर बनू शकला नाही. याचं कारण गुरुदत्त मानकोलीची गोलंदाजी दमदार राहिली या दुसऱ्या मॅचमध्ये आणि मनोज ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अवघं षटक राहिलं 2 धावेचं, त्यामध्ये 3 विकेट महत्वपूर्ण मिळवल्या आणि गोलंदाजी ताकद आहे सांगत असताना मानकोलीचा मनोज ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. टीमचा कॅप्टन आहे, कॅप्टन लिडिंग फॉरवर्ड असं म्हटलं जातं. आणि काय गोलंदाजी केली, अचूकता, वेदकता, व्हेरिएशन सर्व गोष्टी मनोजकडे आहेत आणि तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅन ऑफ द मॅच आपण लगेच देणार आहोत तारजनजी पाटील यांना विनंती करतो यांच्या शुभ हस्ते आपण आणि त्यानंतर इंद्रपाल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्याच्यानंतर गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. या मनोज खूप चांगला खेळ राहिला आजच्या दिवसामध्ये. टीमचा कॅप्टन आहे, कॅप्टन कशा रीतीने असावा, मनोज सारखा असावा, व्हेरिएशन, त्याच्यानंतर अचूकता, वैदुकता सर्व गोष्टी आहेत. इंद्रपालजी पाटील याच्या शुभ हस्ते आपण देतो ही जी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केले स्वर्गीय भागीरथ कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ अतिश पाटील आणि त्याच्यानंतर अजय पाटील. हे गिफ्ट टेम्पल तुम्ही पाहता जे आम्हाला देण्यात आलं 40+ एक जबरदस्त स्टार. हे 4 तुम्ही पाहता 4 खेळाडू ज्ञानदेवजी पाटील, राजीवजी पाटील, मनोजजी पाटील आणि प्रल्हादजी पाटील यांच्याकडनं गिफ्ट टेम्पल. हा होता मॅन ऑफ द मॅच. लगेचच मॅचला सुरुवात करू. पहिल्यापर्यंत 3री मॅच तुमच्या समोर असणार आहे. तुम्ही मित्रांनो कुठे जाऊ नका, पाहत राहा, एकत्र वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी 40+ चषक 2024 आणि पहिल्यापर्यंत 3री मॅच बीबी स्पोर्ट इताडे त्यांना फाईट करते गावदेवी वेहेडे. ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये याच परिसरातील एक जबरदस्त मराठीचा आवाज मनोज ठाकरे यांना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि मानकोली संघ 2 वाजता तुम्ही रिपोर्टिंग करा. सेमीफायनल देखील आम्ही आज कव्हर करणार आहोत. सुस्वागतम, वेलकम. या दुपारच्या सत्रात आलेले सर्व मान्यवर, क्रिकेट रसिक आणि खेळाडू आणि या यूट्यूबच्या माध्यमातून माझे लाडके प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत आहेत. या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात वीर तानाजी दापोडे 40+ आयोजित वीर तानाजी चषक 2024चा महासंग्राम भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळते. चालू असलेला सामना पाहायला मिळतोय बीबी स्पोर्ट इताडे वर्सेस गावदेवी वेले. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि यानंतर होणारा सामना सोनादेवी टेमघर आणि बंदरामारुती काल्हेर या 2 संघादरम्यान होणार आहे. तर दोन्ही टीमने इथं मात्र वेलेमध्ये उपस्थित राहायचे आहे. तसेच मानकोली संघाला विनंती आहे की आपण बरोबर 2 वाजता इथं रिपोर्टिंग करायची आहे, कारण आज आपल्याला सेमीफायनलचाही सामना खेळवायचा आहे. सामन्याला होईल थोड्याच वेळामध्ये सुरुवात. मागील सामना पाहिला तर अतिशय बलाढ्य संघ जॉली स्पोर्ट कामतगर या संघाकडे पाहिलं जात होतं, परंतु त्या संघालाही इथं मात्र 4 मुंडी चित करून ठेवलं मानकोली संघाने. या स्पर्धेतील सर्वात लोएस्ट स्कोअरचा जो सामना होता तो खेळला गेला होता. हाय स्कोअरचा जर विचार केला तर
आपण पाहतो की गावदेवी पिंपलकर या संघाचे नावे आहे, ज्याने 65 धावा कुठून काढल्या होत्या आणि त्यानंतर आपण जर पाहिल्या तर फक्त 19 धावांवरती थांबवलं होतं जॉलीस्पॉट कामतगिरी संघाला, खास करून गुरुदत्त मानकोली या संघाने. तर आता मैदानामध्ये गावदेवी वेले प्रथम फलंदाजी करत असताना किती धावांची मजल मारली जाईल की त्यांना योग्य त्या धावसंख्येवरती थांबवलं जाईल, येणारा काल सांगून जाईल. परंतु दोन्ही संघांकडे ती क्षमता आहे मोठे फटकेबाजी करण्याची आणि गोलंदाजी धार जी आहे ती बीबी स्पोर्ट इताडे या संघाकडे सुद्धा आहे. निश्चितच नावामध्ये साम्यता आपल्याला पाहायला मिळते. पहा, गावदेवी वेले हा संघ फलंदाजी करतोय आणि मधुकर वेलेकर हा मात्र गोलंदाजी करतोय. पाहण्यासारखं राहील की इथनं कशा प्रकारे गोलंदाजी होईल, या उलट जास्तीत धावा कुठल्या जातील पाहूया. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, क्या बात आहे, इनफिल्डच्या वरतून मिडवटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय सीमा पार. पहिल्या चेंडूवरती येतोय एक उत्कृष्ट फटका, चौकार. दिनकरांच्या